हॅलो एव्हरीवन, आज आहे दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू। सो तुम्ही ते पाहू शकता। मी बेसन जे आहे मला जेवढ्या प्रमाणात हवं होतं तेवढं मी कढईमध्ये भाजण्यासाठी जे आहे काढलेलं आहे। तर याचं प्रमाण सांगायचं झालं तर मी 1 किलोची पिशवी आणली होती आणि 1 किलोमध्ये अराउंड 200-250 ग्रॅम जे आहे पीठ मी याच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे 1 किलोपैकी, आणि बाकीचं पीठ मी जे आहे ते यूज केलं। म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1-1.25 किलोचे लाडू मी याच्यामध्ये बनवणार आहे। तर कढई जी आहे थोडंसं जाड ज्याचं खालचा जो भाग असेल हा जाड असेल असं भांडं यूज करा तुम्ही याच्यासाठी। कारण पीठ कसं आपल्याला 20 ते 25 मिनटं भाजायचं असतं गॅसवरती। सो जर घाई असेल किंवा काय असेल तर आपण काय करतो की गॅस थोडासा मोठा ठेवतो आणि त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते खाली लागण्याची शक्यता असते। आणि याच्यामध्ये जसं की बेसनाचे लाडू म्हटल्यानंतर ते तुपामध्ये तर बनतातच। सो याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे स्टार्टिंगला। आता मी हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेते आहे। तूप याच्यामध्ये जे आहे आपल्याला टप्प्याटप्प्याने ॲड करायचं आहे, एकत्र नाही घालायचे। सो तुम्हाला ज्या प्रमाणात तूप आवडतं तुम्ही त्या प्रमाणात तूप इथे यूज करू शकता। आता मी 1.25 किलोच्या लाडवांसाठी जे आहे अर्धा लिटरचं 500 ग्रामचं जे आहे तुपाचा डबा आणलेला आहे। आणि याच्यामध्ये मला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने तूप यूज करणार। आता मी सांगायचं झालं तर शेवटला तुम्ही पाहू शकता, म्हणजे मी जे 500 ग्रॅमचं तूप आणलेलं होतं त्यापैकी 50 ते 75 ग्रॅमच्या आसपासच फक्त तूप शिल्लक राहिलं। म्हणजे पकडू शकता तुम्ही मी 1-1.25 किलोच्या पिठासाठी 400-450 ग्रॅमच्या आसपास तूप यूज केलेलं आहे। बेसनचे लाडू जे आहे जेवढं तुम्ही तुपामध्ये बनवाल तेवढे खूप छान लागतात खायला। आणि बऱ्याच जणांची लाडू बनवण्याची पद्धत देखील वेगळी असते। तर काही जण थोडेसे रवाळ व्हावेत लाडू, चिटकू नये जिभेला तळायला, त्यामुळे त्याच्यामध्ये ॲड करतात रवा। तर मी रवा वगैरे याच्यामध्ये ॲड नाही केला आहे। आणि तुम्ही ते पाहू शकता मी आता तिसऱ्यांदा याच्यामध्ये तूप ॲड करते आणि पीठ तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेला आहे तूप सगळ्या पिठामध्ये। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे याच्यामध्ये गटल्या झालेल्या आहेत ह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। जेव्हा शेवटचं आपलं मिश्रण बनेल त्यावेळी या गटल्या ज्या आहेत पिठाच्या ह्या याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही जेवढं मिक्स करत राहाल, जेवढं ढवळत राहाल तेवढं तुमच्या पिठाला जे आहे तूप सुटत राहणार। आणि तूप सुटल्यानंतर तुमचं थोडंसं लवचिक होतं पीठ आणि त्यावेळी ते पीठ तुमचं पाहू शकता रेडी होतं लाडू बनवण्यासाठी बेसनचे। तर इथे ऑलमोस्ट माझं तयार आहे पीठ लाडवांचं। तर मी आता ह्याला एका परातीमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी, कारण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे पिठी साखर। आता पिठी साखरेचं प्रमाण मी तुम्हाला एक्झॅक्टली नाही सांगू शकत की मी किती घेतले किंवा काय, तर मी अंदाजाने घेतलेलं आहे। तुम्ही जसं काही जणांचं मेजरमेंट असतं ठरलेलं की 1 किलो लाडूसाठी मला एवढं साखर यूज करायचे किंवा काय, तर मी असं काही मेजरमेंटच्या हिशोबाने नाही घेतले, अंदाजे मी याच्यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहे। तर ऑलरेडी मी पिठी साखर बनवून ठेवलेली आहे। जसं पीठ जे आहे थंड होईल, थंड म्हणण्यापेक्षा एक हात लावणे एवढं थंड होईल, म्हणजे आपण हाताने ते पीठ मळू शकतो एवढं थंड होण्यापर्यंत मी याची वाट बघेन आणि मग याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पिठी साखर। तर याच्यामध्ये मी वेलचीसुद्धा ॲड केलेली आहे। वेलची साखरेमध्येच मी ॲड केलेली मिक्सरला लावताना। तुम्ही हवं तर पावडर पण यूज करू शकता। मी अख्खी वेलची साखरेमध्ये टाकून मिक्सरला लावून घेतलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित साखरेमध्ये वेलची जी आहे ती मिक्स होते। असं काही नाही की तुकडे राहतात किंवा खडे राहतात, असं काही नाही, व्यवस्थित मिक्स होते। आणि इथे मी आता साखर ॲड करते। साखर ॲड केल्यानंतर आपल्याला जो पीठ आहे हा हातानेच मळावा लागतो, चमच्याने व्यवस्थित आपल्याला हवा तसा मळला जात नाही, कारण ती साखर त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे। सो मी थोडंसं गरम असल्यामुळे अगोदर जस्ट चमच्याने जे आहे मिक्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मी हाताने याला मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एक अंदाजे सांगायचं झालं तर 30 ते 35 लाडू किंवा एक
छोट्या साईजचे जसे तुम्ही साईज बनवाल त्याच्या हिशोबाने. तर मला असं वाटतं की एक 35 ते 40च्या आसपास लाडू ह्या पिठाचे एवढ्या बनवू शकतात. तर इथे मी सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी लाडू बनवायला घेतलेले आहेत. लाडू अशा प्रकारे आपल्याला वळायचे आहेत. ॲक्च्युली याच्यामध्ये तूप जास्त झाल्यामुळे लाडवांना एकदमच गोल आकार येईल किंवा काय असं काही होत नाही. थोडंफार खालून लाडू जो आहे गरम असल्यामुळे आणि तूप असल्यामुळे तूप जे आहे गरम असल्यानंतर सुटतं लगेचच. त्यामुळे लाडू थोडासा उबडधोबड कधी कधी होतो. पण हां, तुम्ही एक रात्रभर जर त्याला ठेवलात फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये तर आपला लाडू जो आहे तो व्यवस्थित सेट होऊन जातो. तर अशा प्रकारे मी ते वरती बदामचे थोडे थोडे पीसेस केलेले ते ॲड करून घेतलेत आणि लाडू माझे जे आहेत ते संपूर्ण मी बनवून घेते. आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वळले जात आहेत लाडू, फुटत वगैरे नाही आहेत. तुम्ही जेवढं पीठ व्यवस्थित मिक्स कराल त्याच्या हिशोबाने तुमचा लाडू बनतो. आणि बेसनचे पीठ जे आहे ते एकदम पण कच्चं असलं नाही पाहिजे, कारण मग खाताना ते बेसनची जी चव आहे कच्चेपणाची ती लागते आपल्याला. सो थोडंसं जास्त वेळच भाजून घ्या पीठ तुम्ही. जेव्हा आपण ते मिश्रण रेडी करतो त्याच्या अगोदर जे आपण कढईमध्ये मगाशी भाजत होतो त्यावेळी थोडंसं जास्त वेळ भाजा. वेळ लागतो कारण स्वीट डिश म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी किती छान अशा प्रकारे मोदक म्हणते आपले लाडू बनवलेले आहेत. मोदक बनवायची सवय असल्यामुळे पटकन तोंडामध्ये मोदक येतात. तर लाडवांचं तुम्हाला मी इथे एक लाडू जो आहे कसा बनला आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रवा किंवा अजून काही नाही आहे, फक्त बेसनचा लाडू आहे. बेसन आणि साखर आणि वेलची एवढ्याच पदार्थांचा याच्यामध्ये यूज केलेला आहे. आणि छान असे नरम टेस्टी आमचे लाडू बनलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.